एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रभाग क्रमांक 22 व सोलापूर शहरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी, किसन जाधवांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। पंचनामे तातडीने पूर्ण करा, मदत पुरवण्यासाठी कुठलीही दिरंगाई करू नका, अजित पवार यांनी दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अतिवृष्टीच आहे। उजनी आणि भीमा नदीत आणि सीना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शहर जिल्ह्यात महापूरस्थिती निर्माण झाली आहे। उजनी आणि सीना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावे पुरांच्या पाण्यात सापडले आहेत। शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, अनेक घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत। ही गंभीर परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीत लोकांचा मृत्यू देखील झाला। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना, रामवाडी, लेमेवाडी, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर, विजापूर नाका, भीमनगर, कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही। या भागात मोठ्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना येथे पावसाळी गटारीचे पाणी पाईपलाईन नवीन टाकणे आणि धोंडीबा वस्ती येथील नाल्याचे पडदी बांधणे या कामासाठी आपणाकडून निधी मिळावी, तसेच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी बुधवारी पुणे नाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली।